पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सुप्रिया हिम्मत पवार हिची आळोबानाथ महिला बंदिस्त शेळी मेंढीपालन सहकारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देतो म्हणून तिनं अनेकांकडून 50,000पासून ते लाखांपर्यंतची रक्कम घेतली, पण कुणाचंच कर्ज प्रकरण करून दिलं नाही। हा प्रकार लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तिच्याकडे पैशाचा तगादा लावला। मध्यंतरी सुप्रिया पवार हिला कोडोली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीला भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकवल्याप्रकरणी पोस्को गुन्ह्याखाली अटक केली होती। तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आता तिच्या विरोधात तक्रार द्यायला सुरुवात केली आहे। हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या 21 महिलांना शेळी मेंढी पालन उद्योगासाठी कर्ज प्रकरण उपलब्ध करून देतो असं तिनं आमिष दाखवलं होतं। कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून या महिलांकडे रोख आणि ऑनलाईन पद्धतीनं पैशाची मागणी केली होती। त्यानुसार या महिलांनी सुप्रिया पवार यांच्या सातवे इथल्या घरी प्रत्यक्ष भेट दिली। त्यांनी रोख स्वरूपात आणि ऑनलाईन स्वरूपात डिसेंबर 2023 ते मार्च 2025 पर्यंत वेळोवेळी तिला सुमारे 8,86,400 रुपये दिलेत। पैसे स्वीकारून सुप्रिया पवार हिनं त्या महिलांना कोणतंही कर्ज मंजूर केलेलं नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलांनी कोडोली पोलीस ठाण्यात सुप्रिया हिम्मत पवार या महिलेविरोधात तक्रार दिली आहे। कोडोली पोलीस ठाण्यातर्फे मी कोडोली परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सुप्रिया पवार राहणार सातवे यांनी आळोबानाथ शेळी बंदिस्त संस्थेमार्फत ज्या कोणत्याही नागरिकांची फसवणूक केली असेल त्या नागरिकांनी कोडोली पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा। सुप्रिया पवार यांच्याविरुद्ध कोडोली पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या महिलेकडून आणखी कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी कोडोली पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय।